बघा काय करायचं सर्वात पहिले याचे फ्रॅक्शन पाडायचे आणि ते संख्या आपल्याला काही ना काही बाहेर काढायचं आहे. म्हणजे 147 दिलाय. 147 चे आपण काय करू शकतो? तर आपण पहा अशी संख्या पहा ज्याचं वर्गमूळ निघते तर ते आहे 49 गुणिले 3. बघा 49 बाहेर निघाले तर 6 3 इथं गुणिला संख्या 4/7 इथं वर्गमुळात 3 बरोबर आहे. 7 कॅन्सल. जर तुम्ही असं केलं तर तुमचं उत्तर डायरेक्ट निघू शकते. पण आपण पूर्ण करू. प्लस 3/8 बघा इथं आहे वर्गमुळात 192 बरोबर आहे. तर इथं काय येईल मग 64 त्रिक बघा 64 त्रिक 192 होते. म्हणजे 3 वर्गमुळात राहते. 64 बाहेर निघाले तर किती होते? 8 किती होते? 8 इथं गुणाकारात 3 नाही वर्गमुळात 3 हे 8 कॅन्सल होऊन जाईल. आता इथं पहा 75 आहे. तर हे किती होते? 25 त्रिक 75 25 बाहेर आले तर 5 येईन वर्गमुळात 3 राहील. इथं आहे 1/5 गुणाकारात चिन्ह 5 5 कॅन्सल. आता काय राहिलं बघा इथं 4 4 आणि 3 7 7तून 1 गेला 6 राहिले आणि वर्गमुळात 3 हे आपलं उत्तर आहे.